नमस्कार. आज आपण वाकड परिसरामध्ये संस्कृती सोसायटीमध्ये आहोत. या सोसायटीमधील इथले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांनी ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा एक प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि तो यशस्वीपणे संचालित केलेला आहे. ओल्या कचऱ्यावरती बोलण्याचं कारण असं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं शहराच्या हद्दीतील सर्व सोसायटी धारकांना एक आदेश काढलेले आहेत की 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांमधला ओला कचरा 1 जुलैपासून उचलला जाणार नाही. त्या सोसायट्यांना तो कचरा त्यांच्या आवारामध्ये जिरवण्याचं किंबहुना त्याच्यावरती प्रक्रिया करण्याची जबाबदारी सोसायट्यांवरती देण्यात आलेली आहे. आणि या गोष्टीमुळं खरं तर सोसायटी धारक आणि प्रशासन असा एक मोठा वाद निर्माण झालेला आहे. आणि आपल्यासोबत आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी, त्याचबरोबर एक सोसायटी धारक म्हणून आपण कशा पद्धतीनं पुढाकार घेऊ शकतो हे याची जागृती करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पूजा पांगम, ज्या संस्कृती सोसायटीमध्ये झिरो वेस्ट कमिटी आहे. कचरा व्यवस्थापन आणि कचरा पुनःप्रक्रिया या सर्व बाबींमध्ये ते काम करतात, त्यांची टीम काम करते. तुमचं स्वागत माही न्यूजमध्ये. आणि आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे संचालक रोहित सावंत, ज्यांनी ओला कचरा आणि त्याच्याबद्दल जे काही निर्बंध लादलेले आहेत प्रशासनाने त्याला तीव्र विरोध केलेला आहे फेडरेशननी. सर, तुमचेही स्वागत. इथं आपल्यासोबत आहेत दीपक वाघमारे, जे संस्कृती सोसायटीमधील प्रकल्पाचं देखरेख करतात, त्याचं संचालन करतात. जवळपास 40 लाख पिंपरी चिंचवडकर आहेत. याच्यामध्ये 90% जी लोकसंख्या आहे ती सगळी सोसायटी धारक आहे. पूजा मॅडम, आता जो प्रशासनानं जो आदेश काढलेला आहे त्याच्या अनुषंगाने आणि एक नागरिक म्हणून या कचरा प्रक्रिया संदर्भामध्ये आपला दृष्टिकोन काय आहे याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. नमस्कार. सुरुवात करायची म्हटली तर ॲक्च्युली हा प्रकल्प आम्ही जो सुरू केला आहे तो आत्ता एक 8-9 महिन्यापासून सुरू आहे, पण 10 वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीवरती काम करतो आहे. काय झालं होतं की जेव्हा आपण कचऱ्याची गाडी जाताना बघतो, बरोबर, त्याचा वास येतो, आपल्याला असं वाटतं कधी तर तिथून बाहेर पडतो. पण जर आपल्याला इथं 2 मिनटासाठी आपण सहन नाही करू शकत तर जिथे मोशीला वगैरे कचरा डंप केला जातो तिथे ह्या गोष्टीचा किती त्रास होत असेल हा विचार करूनच आम्ही सुरुवात केलेली. जरी शासनाकडून हे आलं असेल त्याच्या आधीच आम्ही ह्या गोष्टीची सुरुवात केली होती, कारण आम्हाला आमचा कचरा मॅक्झिमम इथंच त्याचं जिरवणं म्हणा किंवा पुनर्वापर करायचा होता, जेणेकरून कमीत कमी लोड आमचा कचऱ्याचा बाहेर जाईल हा मी विचार केला होता. आता जो तुम्ही सांगितलं की कचरा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोसायटीच्याच आवारामध्ये जिरवला पाहिजे, तर या सोसायटीबद्दल मला थोडंफार जाणून घ्यायला आवडेल की किती फ्लॅट सोसायटीमध्ये आहेत, लोकसंख्या काय आहे. बरं, संस्कृती फेज 1 आणि फेज 2 मध्ये जवळपास 350 फ्लॅट्स आहेत टोटल. आम्ही जो प्रकल्प सुरू केला, जेव्हा सुरुवात केली ती फक्त ओला कचऱ्याच्या पुनर्व्यवस्थापन किंवा त्याचा कंपोस्टिंगपासून सुरुवात केली होती. पण नंतर लक्षात आलं की कचरा बऱ्याच प्रमाणे जसं की प्लास्टिक आहे किंवा ई वेस्ट आहे किंवा सॅनिटरी वेस्ट आहे किंवा आपले जुने कपडे येतात, तर आम्ही अशी एक झिरो वेस्ट म्हणून एक कन्सेप्ट सुरू केली. आमचं टार्गेट आहे की बाय 2027 जानेवारी आम्हाला आमच्या सोसायटीला झिरो वेस्टमध्ये पोचवायचं आहे. म्हणजे एकंदर काय, इथून काही कचरा बाहेर जाणार नाही. मॅक्झिमम कचरा आम्ही परत त्याचा एकतर रिसायकलिंगला पाठवू किंवा त्याचा मिनिमम ॲटलिस्ट त्याचा बाहेर पडणारा कचरा मिनिमम असेल. त्यासाठी आम्ही ती कमिटी निर्माण केली. 10 लोक आम्ही आहोत. आम्ही प्रत्येकाने आपापल्या इंटरेस्टचे विषय निवडून घेते, जसं की मी सॅनिटरी वेस्ट बघते किंवा कंपोस्टिंग बघते किंवा कोणी प्लास्टिक बघते आणि त्याच्यानुसार आम्ही आमचं काम करतो. आता कचरा म्हटलं की त्याच्यावरती वर्गीकरण हा पार्ट खूप महत्त्वाचा आला. लोकांमध्ये अजून तितकीशी जागृती नाही की कचऱ्याचं वर्गीकरण, ओला कचरा, सुका कचरा, ई वेस्ट, त्यानंतर सॅनिटरी वेस्ट. तर या सगळ्या गोष्टीची जनजागृती करताना आपल्यासमोर अडचणी काय आहेत? अडचणी, बरं, एकतर ना हा ह्याला कचरा म्हणून आहे खरं तर, तो खरं तर सोनं आहे बघायला गेलं तर. आपण जे आता कचरा खाली म्हणतोय तो जेव्हा बाहेरून ब्लॅक गोल्ड त्याला म्हणतात, बरोबर आहे ना, कंपोस्टिंगला. किंवा प्लास्टिक जेव्हा आपण रिसायकल करतो त्याच्यापासून बऱ्याच चांगल्या गोष्टी बनतात, बायोफ्युएल बनतं किंवा चांगल्या प्रकारे जर ते युटिलाइज केलं तर तो कचरा खरंच नाही आहे. पण त्यासाठी एकच टॅगलाईन असते,
सेपरेशन ॲट सोर्स म्हणजे काय, तो एकत्र केला की तो कचरा होतो, सेपरेट अच्छा. ठेवला की ते सोनं आहे खरंच. अच्छा. तर आम्ही सगळ्यांना जनजागृतीसाठी आमची जशी टीम बोलली होती, तर त्या टीम मेंबर्सनी घरात जाऊन प्रत्येकाला सांगितलं गेलं की आपण असं वेगवेगळं करतोय. इवन आम्ही जो कचरा उचलला जातो तो पण सोर्समध्येच, जसं की आम्ही रोज एकत्र सगळा कचरा घेत नाही. मंगळवार शुक्रवार सुक्या कचऱ्यासाठी वेगळे दिवस असतात. दर सोमवारी आमचं प्लास्टिक वेगळं जातं, जे क्लीन प्लास्टिक असतं, जे आमच्या काय नाव त्याचं संस्थेचं, सॉरी मला नाव आठवत नाही त्याचं, सागर मित्र या संस्थेमध्ये ते जातं प्लास्टिक आमचं रिसायकलिंगसाठी. अच्छा. तर आणि हा आपला ओला कचरा आम्ही डेली घेतला जातो. त्या ओला कचऱ्यामध्ये पण थोडंसं वर्गीकरण करून द्यावं लागतं, कारण तर आपल्या प्लांटसाठी तसं करावं लागतं. या सगळ्यामध्ये ॲक्सेप्टन्स थोडासा प्रॉब्लेम होता. एक 10% लोकांना थोडा याचा त्रास झाला पण, कारण सवय नसते. पण सवय होण्यापुरतीच गोष्ट येते. एकदा तुम्हाला सवय लागली की ह्या कचरा इथे टाकायचा आहे, घरच्या सगळ्यांना सवय लागली की सोपा असतो विषय. आणि यासाठी आम्ही परत त्यांच्याशी जाऊन भेटतो, बोलतो. आमचे ग्रुप फॉर्म केलेले आहेत सोसायटीमध्ये, म्हणजे इंडिव्हिज्युअल बिल्डिंगचे पण ग्रुप असतात. त्या बिल्डिंगला ते मेसेज जातात. काही त्यांच्या अडचणी असतील ते आम्ही समजून घेतो, की एखादा दिवस बदलायचा असेल किंवा खूप कचरा साठत असेल तर त्याला काही अल्टरनेटिव्ह देतो, जेणेकरून ते त्यांच्याकडून ॲक्सेप्टन्स थोडा आता वाढत चाललंय, बऱ्यापैकी वाढत म्हणजे चाललंय. लोक ऍक्सेप्ट करतायत की आपल्याला या सिस्टम मध्ये काम करायचं आहे, कचरा वर्गीकरण झाला पाहिजे, कचरा आणि सोसायटी त्या अनुषंगाने सोसायटीचा एक आदर्श निर्माण झाला पाहिजे. राईट. मी रोहित सरांकडे येतो. सर या. सर, ओला कचरा जो आहे तो उचलण्यासाठी आता प्रशासनानं सांगितलंय की तुम्ही तुमचा कचरा तुमच्याकडेच जिरवा, पण फेडरेशननी याला विरोध केलाय. तर फेडरेशनच्या विरोधाचं नेमकं कारण काय आहे, तर ते कळलं पाहिजे. बघा, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने हे फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे फेडरेशनचा मूळ या विषयाला विरोध नाही आहे. फेडरेशनचा विरोध कशासाठी आहे तर पालिकेच्या जी पद्धत आणि ज्यांनी ते राबवणार आहेत त्या पद्धतीला आमचा विरोध आहे. जसं बल्क वेस्ट जनरेटर आपण ज्यांना म्हणतो, ज्याच्यात आपल्या मोठ्या सोसायट्या येतात, त्यांच्यासाठी हे जरी त्यांनी कंपल्सरी लागू केलं आहे, तरी पण जे इंडिपेंडंट बल्क वेस्ट जनरेटर आहेत, मग हॉटेल्स म्हणा, बाकी आस्थापने म्हणा, त्यांच्यासाठी काय पॉलिसी आहे ते अजूनही पालिकेने क्लिअर केलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2016 जेव्हा हे मॅन्डेटरी इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर प्रत्येक सोसायट्यामध्ये जिथे हे व्हायला पाहिजे तिथे पालिकेने खरंच जाऊन पाहणी करून त्या सोसायट्यांना अप्रुव्हल दिलं आहे का, या गोष्टीचं आपल्याला अजूनही उत्तर मिळालेलं नाही आहे. त्यामुळे मुळात आता आपल्यावर आलेली जी म्हणजे त्यांच्या अंगावर जे आलेले जो प्रॉब्लेम आहे तो आमच्यामध्ये ते सोसायटीच्या नावावर ढकलून देतात आणि तिथे तो प्रॉब्लेम आहे. तर आमचा मुळात ह्या विषयाला विरोध नाही आहे. आमचा विरोध ह्याच गोष्टीला आहे की पालिका ज्या प्रकारे हे राबवते हे याचा विचार व्यवस्थित झालेला नाही आहे आणि फक्त आपली जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार दिसतोय. तर फेडरेशनचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका प्रशासन ओला कचराच्या संदर्भामध्ये जो काही डिसिजन घेते आहे किंवा जे निर्देश देत आहे किंवा त्यांच्या मते हा निर्णय एक प्रकारे सोसायटी धारकांवरती लादलेला जात आहे, परंतु तो सोसायटी धारकांना किंवा फेडरेशनला मान्य नाही. तो पटवून देण्यामध्ये महापालिका प्रशासन कुठंतरी कमी पडले असं रोहित सरांच्या बोलण्यावरून आपल्याला वाटते. आपण या अनुषंगानं संस्कृती सोसायटीमध्ये जो काही प्रकल्प त्यांनी उभा केलेला आहे त्याची टेक्निकल माहितीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत, कारण त्याच्यामुळं अनेक सोसायट्यांना कदाचित ओल्या कचऱ्याचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरती उपाय किंवा सोल्युशन मिळेल असं मला वाटतं. तर आपण आता प्रकल्प आणि त्या प्रकल्पाची टेक्निकल माहिती आपण पूजा मॅडमकडून जाणून घेऊया. चल. तर आपण याची प्राथमिक माहिती जाणून घेतली. आता यानंतर आपण हा प्रकल्प प्रत्यक्षात कसा चालतो, त्याच्यामध्ये किती ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते आणि या प्रकल्पाची मूळ संकल्पना काय आहे, या सगळ्या गोष्टी आता आपण तांत्रिकदृष्ट्या ज्या महत्त्वाच्या आहेत की ज्या पिंपरी चिंचवडमधीलच नव्हे तर सोसायटी धारकांना ज्या ज्या ठिकाणी ओल्या कचऱ्याची समस्या भेडसावते किंवा ओला कचरा जिरवायचा आहे त्यांच्यासाठी ही माहिती पूर्ण ठरेल असं मला वाटतं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथं एक बोर्ड लावलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मदरसन
स्वर्णलता मदरसन ट्रस्ट याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्यांचा एक लोगो दिसतोय. स्वॉट ही एक संस्था आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा सुद्धा त्या ठिकाणी लोगो आहे. म्हणजे महानगरपालिका प्रशासन अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. IPCA आणि सस्टेनेबिलिटी इज युअर गोल अशा प्रकारचा एक तिथं उल्लेख त्यांनी केलेला आहे. कम्युनिटी कंपोस्टिंग साईट या प्रकल्पाचं जे नाव आहे ते कम्युनिटी कंपोस्टिंग साईट आणि त्याच्यामध्ये कचरा ओला कचरा म्हणजे कोणकोणत्या प्रकारचा असू शकतो, त्या सोसायटीचा प्रोफाईल त्यांनी दिलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी किती सदनिका आहेत, त्या ठिकाणी वेस्ट जो आहे कचरा किती निर्माण होतो त्याचं कॅल्क्युलेशन आहे आणि डेट ऑफ कमिटमेंट वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर यासोबतच ज्या काही संस्थांच्या मदतीनं एखादा प्रकल्प यशस्वीपणे होतोय तर त्याच्याबद्दल आता पूजा मॅडम तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं की हा जो कचरा आहे म्हणजे माझ्या घरामध्ये कचरा निर्माण होतो, मी सदनिका धारक आहे, बरोबर, मी तो कचरा वर्गीकरण करतो जसं तुम्ही मागाशी सांगितलं की वर्गीकरणासाठी आम्ही जनजागृती केली. कचरा वर्गीकरण झाला तो आम्ही आमच्या डस्टबिनमध्ये ठेवला आणि त्यानंतरची प्रक्रिया जी सोसायटी व्यवस्थापन म्हणून आहे ती कशी चालते ते मला सांगा. अच्छा. यामध्ये सर्वप्रथम तुम्ही जसं म्हटलं की प्रत्येक घरातून तो सेग्रिगेटेड वेस्ट किंवा ओला कचरा वेगळा काढून घेतला जातो. तो खाली आमच्या ह्या सोसायटीच्या प्लॅन्टमध्ये येतो. इथे आल्यानंतर आमचे दीपक आहेत आणि नारायण हे दोघे इथलं काम बघतात. मेनली त्या सगळ्या सुपरविजन दीपक करतात आणि त्या कचऱ्यामध्ये थोडं कोकोपीट ॲड करावं लागतं. डायरेक्टली आपण नाही टाकू शकत, त्याचं प्रमाण असतं ते त्या प्रमाणात ते मिक्स केलं जातं आणि प्रत्येक बिनमध्ये एक लेअर बाय लेअर हा कचरा टाकला जातो. ठीक आहे. जसा जसा आपण कचरा भरत जातो आतलं काम सुरू झालं आहे कसं ओळखायचं तर आतमध्ये मॉइश्चर पकडायला सुरुवात होते जे की मॉइश्चर या इथून बाटल्यातून बाहेर पडतं ज्याला त्याच्या पाईप आहेत त्याच्यातून ते बाहेर येणार. आता सध्या हे भरले झाले कंप्लीट म्हणून आम्ही रिकामी आहेत. अदरवाईज तुम्ही तिकडे बघू शकता तिथून ते दिसतंय. त्याला लिचेट म्हणतात आणि ते खूप चांगल्या प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर आहे जे आमचे झाडं सुंदर दिसतात तुम्हाला त्याच्यामुळेच आहेत बऱ्यापैकी या फर्टिलायझरमुळे. हो हो, ते खूप छान काम करतं आणि आमच्या सोसायटीच्या मेंबर्सना आम्ही सगळं ते फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. नंतर जसं जसं हा कचरा वर भरत जाईल हळूहळू कंपोस्ट झालेला खालचा कचरा लेअर खाली बसत जातो. एक लेवल येते की खाली बसायचं बंद होतं कचरा, जेणेकरून हा इथपर्यंत भरतो 80-90% भरला की तो खाली बसणं बंद होतं. ह्याचा अर्थ ह्या खालच्या भागामधला कंपोस्ट रेडी आहे. तेव्हा तुम्ही ते हार्वेस्ट करू शकता, तुम्ही काढू शकता. हां, हा अर्धा भाग बाहेर काढला की वरचा भाग खाली पडतो आणि परत आपण दुसऱ्या दिवसापासून सुरू ठेवू शकतो. म्हणजे कुठेही आपल्या इथे थांबायची गरज नसते की हा पूर्ण कचरा डिकम्पोस्ट होऊ देत मग आपण दुसरं करू, असं नाहीये. इट इज कंटिन्युअस सायकल आहे. हां, आणि जवळपास रोजच्या 10 किलो तर ह्याच्यामध्ये जातात. म्हणजे सगळं मिळून आम्ही तर 12 आहेत तर 120 किलो तर हा मिनिमम म्हणतो. 10 किलो मिनिमम म्हणते मी. तसं बघायला गेलं 200-300 किलो आरामात आम्ही याच्यामध्ये जिरवतोच आहे बऱ्यापैकी. आणि तयार झालेलं खत पण ऑलमोस्ट 200-300 किलो खत तयार होतं जेव्हा बिन तयार होतं प्रत्येक बिनमधून. अच्छा. हां, आता एखादं ओपन करून दाखवा त्यातलं तिथे त्याच्यामध्ये खत तयार झालेलं आहे. आता या सोसायटीमध्ये हे या सोसायटीमध्ये हे जी बॉटल आपल्याला दिसते या बॉटलमध्ये लिचेट जे आहे ते येतं. आता पूजा मॅडमनी सांगितलं की हे लिचेट जे आहे हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं फर्टिलायझर आहे की ज्याच्यामुळं सोसायटीमधल्या जे वृक्षवल्ली आहे त्याला खूप फायदा होतोय आणि ते विशेषतः फ्री ऑफ कॉस्ट सदनिका धारकांना देतात आहे. तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हा खत निर्मिती झालेली आहे. मॅडम तुम्ही इकडे या, मला सांगा की हे जी खत निर्मिती झालेली आहे साधारण याला किती कालावधी लागला की हा जो बिन आहे खताचा पूर्ण भरण्यासाठी? हा जवळपास 1-2 महिने लागले आम्हाला पूर्ण भरण्यासाठी आणि नंतर आम्ही थोड्यासाठी त्याला तसंच ठेवलं होतं. रिझन बिहाइंड बाकीचे सुरूच होते म्हणून तोपर्यंत ठेवलं होतं. पण 1-1 महिन्यामध्ये पूर्ण बिन भरतो आणि लगेच त्याच्यापासून सुरुवात होते खत निर्मिती. आणि ह्याला तुम्ही बघितलं असेल आता इथं ओपन केलंय पण कुठलाही प्रकारचा वास नाही येत बिलकुलच. हो, अगदी अजिबात वास येत नाही ह्या गोष्टीचा. छान खत आहे. हे आता फक्त सुकवणार आम्ही थोड्या वेळानंतर. हे बाहेर काढून सुकवलं जातं, चाळलं जातं, त्याच्यापासून एकदम छान ग्रॅन्युलर असं आपल्या चहा पावडर सारखं खत तयार होतं जे आपण डायरेक्टली आपल्या झाडांना घालू शकतो. मला सांगा की अगदी तुम्ही बघाल
तर हा डब्बा पूर्ण भरलेला आहे, याला बीन म्हणतात. आणि या डब्यातलं जे खत आहे ते मॅडमनी मगाशी सांगितलं की हे ब्लॅक गोल्ड आहे, म्हणजे कचऱ्याला आपण कचरा म्हणायला नको, जर तो वर्गीकरण झाला तर ते गोल्ड आहे, सोनं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि एक खरंच म्हणजे आज सेंद्रिय शेती म्हणा किंवा रासायनिक खतांमुळं जो काही आपल्या शेतीवरती विपरीत परिणाम झाला आहे आणि सेंद्रिय शेतीला प्रशासन असो किंवा तज्ज्ञ मंडळीसुद्धा प्राधान्य देत आहेत, तर त्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. सोसायटीतला 120 किलो कचरा दररोज इथं कंपोस्ट होतोय. आणि ही जी सायकल आहे मॅडम तुम्ही सांगितली की साधारण डब्बा भरल्यानंतर म्हणजे रोज 120 किलो तर महिन्याचा साधारण 3600 किलो कचरा तुम्ही जिरवत असाल. पण ही जी सायकल तुम्ही मेंटेन कशी करता? आणि समजा ह्याच्यामध्ये एक्सेस कचरा झाला, ओला कचरा, तर त्याची विल्हेवाट तुम्ही कशा पद्धतीने लावता? एक्सेस होत नाही बऱ्यापैकी वेळेला. अजूनही आम्हाला 6 बिन्स हवेच आहेत. म्हणजे आम्ही तर बघतोय की अजून थोडं जर वाढवले तर आणखीन छान स्मूथली होईल, किंवा अजून थोडा आम्ही जो गार्डन वेस्ट आमचा आहे ना तो बाहेर जातोय अजूनही, म्हणजे कारण त्याला काही आपल्याला पालापाचोळा म्हणतात. हां, पालापाचोळा. सध्या आम्ही पालापाचोळ्यासाठी युनिट लावलंय तिथे की जे बारीक करतं आणि इन्स्टेड ऑफ कंपोस्ट कोकोपीट आपण जे वापरतो त्याच्याऐवजी आपण हा सुकावाला वापरू शकतो. पण पावसाळ्यामध्ये तो ओला होणार, त्याचा उपयोग होत नसतो, बरोबर. मग जर आमचे बीन्स वाढले तर ते अजूनही आम्ही हा गार्डन वेस्ट पण त्याच्यावर युटिलाइज करू शकतो. शक्यतो एक्सेस होत नाही, एवढं पुरेसं होतं. आता एवढ्या दिवसांच्या अनुभवानं बघतो. उलट कधी कधी आमच्याकडे कचरा, आता बघा हे 4 बीन्स आणतात, तर हे एवढ्या याच्यात आमचं बऱ्यापैकी काम चाललेलं आहे, काही इश्यू नाही होत त्याला. कचरा उलट तुम्हाला हवाच. मॅडम मला सांगा की तुम्ही सांगितलं की होतो त्याला जे कोकोपीट जे म्हणताय त्याच्या व्यतिरिक्त हा जो कचरा विल्हेवाटीसाठी अजून काही साधनं लागतात का, की फक्त कोकोपीटच्या आधारे तुम्ही हे सगळं करताय? हां, ह्याची जी सिस्टीम आहे ना ती एरोबिक सिस्टीम आहे. म्हणजे एरोबिकचा अर्थ असतो ऑक्सिजन ह्याच्यामध्ये वापरला जातो. ह्याच्या आतमध्ये हे ओपन करून बघितलं तर आतमध्ये एक लंग आहे. लंग म्हणजे एक अशी त्यांनी एक युनिट दिलेलं आहे ज्याच्यातून हवा पास होते. म्हणून जेव्हा आपण कचरा एकावर एक जरी आपण डंप करत गेलो तरी त्या हवा आतमध्ये सर्क्युलेशन होत असतं. त्याचं एरोबिक कंडिशन असल्यामुळे त्याचा वास येत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते जर अनोरेबिक असेल, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय नसतो, तिथे वास येणं, चिकट घाण येणं हा सगळा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे ना या सिस्टीमला तसा प्रॉब्लेम आणखीन काही ॲडिशनल लागत नाही. जसं की नॉर्मली बऱ्याच वेळेला ॲक्टिवेटर लागतात किंवा काही गोष्टी जसं की त्याचं काहीतरी नाव आहे स्पेसिफिक, मला आठवत नाही, पण तसं ॲक्टिवेटर लागतात बऱ्याच वेळेला की ते फास्ट व्हावी म्हणून. पण या सिस्टीममध्ये कोकोपीट व्यतिरिक्त काही लागत नाही. तुम्हाला जसं म्हटलं कोकोपीटला पण आपण अल्टरनेटिव्ह दिलेलंच आहे. आपण पालापाचोळा जर बारीक करून वापरता आला, अख्खा नाही खरं, बारीक करून वापरावा लागतो. तसं जरी केलं तर कोकोपीटचा पण खर्च येत नाही खरं बघायला गेलं तर. मला सांगा की आता कोकोपीट समजा 100 किलो ओल्या कचऱ्यावरती आपल्याला प्रक्रिया करायची आहे, तर त्याला कोकोपीट किती लागतो आणि त्याचा खर्च किती येतो? 10 किलो कोकोपीट पुरेसं असतं 100 किलोसाठी. म्हणजे 10 किलोला 1 किलो मिक्स करावं लागतं. ओके. हां, तो किती ओला आहे त्याच्यावरती ठरतं. बऱ्याच वेळेला समजा खूप ओला कचरा आला असेल तर त्याला कोकोपीट जरा जास्त ॲड करावं लागतं, नाहीतर 10 किलोला 1 किलो पुरेसं असतं. आणि त्याचा खर्च म्हटलं तर एक 8 रुपये किलो वगैरे कोकोपीट मिळतं. म्हणजे 100 किलो जो कचरा आहे ओला कचरा, तो केवळ 80 रुपयाच्या कोकोपीटच्या आधारे आपण प्रक्रिया करतोय. या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 12 बीन आहेत. 12 बीन आहेत. 350 सदनिकांची ही सोसायटी आहे. या सोसायटीत जवळपास 3500 किलो महिन्याचा ओला कचरा निर्माण होतो. असं असताना सुद्धा 1 ग्रॅम सुद्धा कचरा महापालिकेला ओला सोसायटीकडून दिला जात नाही. आता 4 बीन त्यांच्याकडं रिकामे आहेत. रिकामे याचा अर्थ की अजून कचरा आला तर त्याच्यावरती प्रक्रिया करणारी त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे त्या ठिकाणी कसलाही दुर्गंधी किंवा कोणताही अस्वच्छपणा जाणवत नाही. इथं एकदम स्वच्छ आणि अगदी व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हाऊसकीपिंग स्टाफ असेल किंवा ही जी यंत्रणा सांभाळणारी तुमची जो स्टाफ आहे त्यांना ते खरं तर ह्याच्यातले हिरो आहेत असं मला वाटतं. तर ह्या आहेत दीपक वाघमारे, जे संस्कृती सोसायटीच्या या कम्युनिटी कंपोस्टिंग साईटचे इन्चार्ज आहेत.
आणि ते या सोसायटीतला सगळा कचरा या ठिकाणी संकलित करतात, त्याच्यावरती प्रक्रिया करण्याची त्याची काळजी घेतात. प्रक्रिया झालेला कचरा पुन्हा आपण तो गार्डनला वापरतो. हे काम आपण किती दिवसांपासून करताय आणि याच्यातल्या रोजच्या अडचणी काय वाटतात तुम्हाला? रोजच्या अडचणी म्हणजे काही नाही आहे, सर्व रोजच काम आहे आमचं. जसं आम्हाला एक 5-6 महिने झाले की चालू आहे आमचं. ओके. पण हे आवडतंय लोकांना सगळ्या. आवडतं सगळ्यांना. तर मला खूप आनंद झाला मॅडम की आपण या पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 9,000 सोसायटी आहेत आणि या 9,000 सोसायट्यांमध्ये अशा सोसायट्या आहेत की ज्या प्रशासनानं सांगण्यापूर्वी म्हणजे ओला कचरा आम्ही उचलणार नाही असा आदेश प्रशासनानं काढला, पण काही सोसायट्या अशाही आहेत की आम्ही आमचा कचरा इथंच आमच्या प्रक्रिया करतोय, तुम्ही आला आम्ही देणारच नाही. तर संस्कृतीसारखी सोसायटी कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये एक वेगळी संस्कृती राबवण्याचा प्रयत्न करते. साधारण किती वर्षांपासून हे चालू आहे आपलं? आता ह्या आमच्या प्रोजेक्टला 9 महिने झालेत. त्याच वेळेला आम्ही ठरवलं होतं, जसं तुम्हाला म्हटलं मी आधी 10 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण अडचणी बऱ्याच होत्या. जसं की जागेचा एकतर अडचण होती, प्लस जे पहिल्या सिस्टीम होतं ना, केज तुम्हाला माहीत असेल, ते स्क्वेअर केज लावून त्याच्यामध्ये कचरा टाकला जायचा. त्या सगळ्यामध्ये रोडंट म्हणजे घुशी, उंदीर त्याचा प्रादुर्भाव खूप होता, वास खूप यायचा, ते लिचट बाहेर पडायचं. ह्या सगळ्या सिस्टीमच्या प्रॉब्लेममुळे आम्ही ते सगळे बंद केलेत. आम्ही प्रयत्न खूप केले आधी सुरुवातीला, म्हणजे हे शासनाकडून यायच्या आधीच प्रयत्न केले होते, पण ते सक्सेसफुल होत नव्हते. पण जेव्हा आम्हाला हे सिस्टीम मिळालं त्यानंतर आम्हाला असं वाटलं की चला हे छान काम होतं आहे आणि मग एकात एक दुसरं पुढचं काम वाढत गेलं. नक्कीच. खरं तर या ज्या सोसायट्यांना अशा प्रकारचं बळ जे मिळालेलं आहे ते मदरसन सारख्या ज्या किंवा सॉर्ट असेल किंवा IPCA सारख्या संस्थांच्या पुढाकारामुळे मिळाले. खरं तर या संस्थांना एक्सप्लोअर झालं पाहिजे. त्यांचं जे उदात्त कार्य आहे, पर्यावरणपूरक कार्य आहे, ते सोसायटी धारकांपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण हा विशेष एपिसोड करतोय. मला एक मॅडम विचारायचं आहे की सोसायटी धारकांनी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवले असता, खरं तर हा प्रश्न फेडरेशनचे आपले जे संचालक आहेत त्यांना सुद्धा आहे. कृपया तुम्ही या. तर ज्या सोसायटी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवतात त्या सोसायट्यांना कर सवलत मिळायला हवी किंवा तशा योजना आहेत. या योजनांबाबत पिंपरी चिंचवडमधल्या अनेक सोसायट्या अनभिज्ञ आहेत, म्हणजे अनेकांना माहीतच नाही. पण संस्कृतीसारखी सोसायटी असेल किंवा फेडरेशन असेल तर याच्यामध्ये सातत्यानं फेडरेशन जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते. मला सांगा की पर्यावरणपूरक प्रकल्प जर झाले तर तुम्हाला तुमच्या सोसायटीला काही कर सवलत मिळते का? यावर्षी आम्ही त्यासाठी अप्लाय करणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही करणार होतो पण थोडा उशीरच झाला होता. आधी म्हटलं सगळं चांगलं चाललंय की नाही बघू, पण आम्ही 10% सवलतीसाठी आता अप्लाय करणार आहोत. झिरो वेस्ट, डायरेक्टली झिरो वेस्ट. कारण ते आधी त्याच्यात कसं आहे की मला वाटतं सोलार प्लस STP प्लस वेट वेस्ट आणि झिरो वेस्ट असं वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये ते अंडर ते देतात, कर सवलत असते. मग आम्ही विचार केला डायरेक्ट आपण झिरो वेस्टच घेऊया, असं छोटे छोटे नकोच आपल्याला. त्यामुळे आम्ही तुम्हाला जसं म्हटलं जानेवारी 2027 आमचं टार्गेट ठरलंय की आम्ही झिरो वेस्ट करायचं आणि कर सवलत करायचंय. जानेवारी 2027 पर्यंत झिरो वेस्ट करायचंय आणि कर सवलत मिळायचे. सर, कर सवलत आम्हाला मिळत नाही सोसायटी धारकांना, फेडरेशन काय सांगतंय? आमचा मुद्दा एकदम मी जसं मगाशी म्हटलं ना तसंच आहे की आता बघा या सोसायट्या स्वतःहून मेहनत करतात. बरं, संस्कृतीसारख्या अशा बऱ्याच सोसायट्या आहेत ज्या ऑलरेडी वेगवेगळ्या लेवलवर काम करतात. जसं आमच्या सोसायटीमध्ये सोलार म्हणा, STP म्हणा, हे प्रयोग किती वर्षापासून चाललेत. ह्यांनीसुद्धा त्या गोष्टींमध्ये बरंचसं इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं केलेली कामं आहेत ही. आता मुळात प्रॉब्लेम काय आहे की जर सोसायट्या स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून हे सगळे प्रकल्प राबवणार असेल तर मग आपण पालिकेला ह्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी कर का द्यायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जर सोसायट्या ह्या सगळ्या करतायत तर ह्यांना प्रोत्साहन म्हणून जे डिस्काउंट किंवा जे कर सवलत मॅडम म्हणत होत्या त्या प्रोक्युअर करायला गोष्टी जास्त सोप्या केल्या पाहिजे. ना की ह्यांनी 1000 फॉर्म भरायचे, मग पालिकेच्या दारी जायचं, दरवेळी ते दाखवून द्यायचं. आता तुम्ही ह्या प्रकल्पात बघितलं, हे सगळ्यांना दिसून येणारी गोष्ट आहे. ह्याच्यासाठी काय वेगळी तुम्हाला प्रणाली राबवायची गरज नाही आहे. पण तरीसुद्धा मग पालिका
त्या बाबतीत एवढी उदासीन काय हे आम्हाला कळून येते. आणि म्हणून आमचं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही ह्या गोष्टी करणार नसाल तर मग त्या सोसायट्यांना त्या गोष्टीचा कर लागला नाही पाहिजे. काही सोसायट्या आजसुद्धा एक्सटर्नल वेंडरच्या मार्फत आपला ओला कचरा प्रोसेस करून घेत आहेत. त्यांना कदाचित हे शक्य नसेल, जागेअभावी म्हणा किंवा काही दुसरी कारणं असतील. मग जर ते स्वतः आपल्या पैशांनी जर ते ओला कचरा जिरवतायत, मग त्यांना परत त्या गोष्टीचा कर कशाला, हा आमचा मूळ प्रश्न आहे. येस, फेडरेशनची भूमिका जी आहे, पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन या शहरातलं अधिकृत फेडरेशन म्हणून ओळखलं जातं आणि त्या फेडरेशनच्या माध्यमातून हिंजवडी IT हबमधली वाहतूक कोंडी असो किंवा चाकण इंडस्ट्रीयल एरियामधली वाहतूक कोंडी असो, त्याचबरोबर सोसायटी धारकांच्या प्रश्नांसंदर्भात सातत्यानं आवाज उठवून बोलत असतात. ओला कचरा हा प्रश्न तसा अत्यंत नाराजीचा आणि सोसायटी धारकांवरती एक प्रकारे निर्णय लादला जातोय अशा प्रकारची भावना सोसायटी धारकांची आहे. परंतु महानगरपालिका आयुक्त जे आहेत आपले डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी थोडं सोसायटी धारकांना विश्वासात घेतलं आणि अशा प्रकल्पांना जर का प्रोत्साहन दिलं तर मला असं वाटतं की 9 महिन्यापासून जर करता एखादा प्रकल्प यशस्वीपणे चालवला जात असेल, 300-350 सदनिका असलेल्या गृहप्रकल्पामधला सर्व कचरा या ठिकाणी जिरवला जात असेल ओला, तर त्या सोसायटीला विशेष बाब म्हणून मिळकत करामध्ये सवलती मिळाल्या पाहिजेत. त्या योजना या सोसायट्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, सोसायट्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, अशा प्रकारची लोकभावना आहे. आणि निश्चितच हा प्रकल्प सर खऱ्या अर्थानं फेडरेशनच्या माध्यमातून अशा प्रकल्पांना एक प्रकारची ओळख निर्माण व्हायला पाहिजे. पूजा मॅडम, आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या झिरो वेस्टचा जो आपला संकल्प आहे, झिरो वेस्ट सोसायटी, तो संकल्पाला आमच्या सदिच्छा आहेतच, परंतु या प्रकल्पाबद्दलची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात आणि पर्यावरणाचा एक संदेश देत आहात, जो पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून, सोसायटी धारकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आदर्शवत म्हटलं तर या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. आणि अशा प्रकल्पांना खऱ्या अर्थानं प्रशासनाची साथ मिळायला हवी असं एकूण चित्र आहे. तर आपण आमच्या या विशेष एपिसोडमध्ये आलात, संधी दिला आणि या ठिकाणी फेडरेशनच्या सदस्य सचिव आहेत सचिन गुनाले, त्यांनी सुद्धा आले. ते वेळेअभावी त्यांच्या कार्यालयीन कामकाजामुळे ते येऊ शकले नाही. तर सचिन गुनाले सर, आम्ही बरीच माहिती घेतली, तांत्रिक माहिती घेतली. ही जी सोसायटी आहे, या सोसायटीने गेल्या 9 महिन्यांपासून अत्यंत यशस्वीपणे हा प्रकल्प राबवलेला आहे. आत्ता जो ओला कचराचा जो काही दुर्भिक्ष निर्माण झालेला आहे किंवा जो काही आता नाराजीचा प्रचंड आक्रोश सोसायट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की ओल्या कचऱ्याचं नेमकं काय करायचं, ती समस्या कशी सोडवायची. ती समस्या सोडवताना केवळ आरोप प्रत्यारोप न करता सोल्युशनवरती काम करणारी संस्कृतीसारखी सोसायटी आहे. पण फेडरेशन म्हणून आपली भूमिका सरांनी मांडली. त्यांनी आक्रमकपणे सांगितलं की सोसायट्यांवरती अशा प्रकारचे निर्णय लादू नका. फेडरेशनचे सचिव म्हणून आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. काही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. तर आता ज्या पद्धतीने महानगरपालिका त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी झटकून संपूर्णपणे सोसायट्यांवर ढकलू इच्छिते ते अगदी चुकीचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आपणही स्वतः नागरिक म्हणून काही गोष्टींचा विचार करून आपण जितकं स्वतः काही करू शकतो ते पण आपल्याला पाहायला लागेल. कारण वर्षानुवर्ष आपण आपली जिम्मेदारी दुसऱ्यावर ढकलून आपल्याला पण चालणार नाही. त्याच्यामुळं हे दोघांनी मिळून, जसं इंदोर महानगरपालिकेने काही उपक्रम घेतलेले, बऱ्याच शहरामध्ये महानगरपालिका नागरिकांसोबत मिळून काम करतात. हे एकटी महानगरपालिकाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. कारण आत्तापर्यंत आपण बघितले, महानगरपालिका इथला कचरा उचलते दुसरीकडे नेऊन टाकते, म्हणजे आपल्या घरातली घाण दुसऱ्याच्या घरात टाकून तिथं पण घाण करून टाकते. आणि वर्षानुवर्ष तुम्ही बघितलं असेल, कचऱ्याचे डोंगर तयार झाले. तर हे कोण्या एकट्याचं काम नाही ना, महानगरपालिकेचं ना आपलं. महानगरपालिकेची सध्याची जी भूमिका आहे तिथं अक्षरशः चुकीचीच आहे, त्याच्यात काही म्हणजे वादच नाही. पण काही गोष्टी आपल्या पण साईडला येतात, त्या आपण पण बघायला पाहिजे. आता महानगरपालिका अशा गोष्टींना सपोर्ट करू शकते. आता एक गोष्ट आम्ही एक्सप्लोअर करतो ॲज अ फेडरेशन म्हणून. आता हे जे बिन आहेत हे आपण कुठेही अगदी फ्लोअरवर जरी ठेवले तरी ह्याचा वास येत नाही. आता तुम्ही इतका वेळ उभा टाकलाय, तुम्हाला बिलकुल जाणवणार नाही. तर असे बिन आपल्या इथं तयार होते ना. आता हे जर्मनीवरून इम्पोर्ट होतात.
तर आम्ही ह्याचे सोर्स शोधतोय की आता हे जवळपास 25-30 हजार रुपयाला एक पडतं आपल्याला. तर आपण जर कुठला एखादा मास मॅन्युफॅक्चर असेल किंवा चायनामध्ये हे मॅन्युफॅक्चर होत असेल, आता मी काल परवा 1-2 चायनीज व्हेंडरशी बोललो आहे, तर हे आपल्याला अगदी 10,000 रुपयापर्यंत ह्याची किंमत आणता येऊ शकते जर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन जर बल्कमध्ये जर ऑर्डर प्लेस केली. तर तशा केसमध्ये फेडरेशन पण फेडरेशनच्या सोसायट्या पण लोकांना कॉर्पोरेशनला सपोर्ट करतील. तर हे असं दोघांनी मिळून काहीतरी करता येऊ शकतं का, हे जास्त एक्सप्लोर करायला पाहिजे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, किंवा कॉर्पोरेशननी सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करू, आम्ही हे करू अशा धमक्या देण्यापेक्षा किती लोकांवर गुन्हे दाखल. इथं 600 लोक राहतात, अख्ख्या 6,000 सोसायट्या, 6,000 सोसायट्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? आणि ते करत असताना ज्या प्रोव्हिजन करायला पाहिजे होत्या तुमच्या बांधकाम परमिशनच्या वेळेस त्या झालेल्या नाहीत, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? 2016 नंतर जेवढ्या सोसायट्यांना परमिशन मिळाले त्याच्यामध्ये डिकम्पोजिशनची व्यवस्था करणं मॅन्डेटरी होतं. कॉर्पोरेशनच्या कुठल्या इंजिनियरनी जाऊन चेक केलं की कुठल्या बिल्डरनी खरंच ती व्यवस्था निर्माण केली का नाही केली, मग त्यांना पण तुम्ही गुन्हे दाखल करणार का? आणि नवीन रूल केंद्र शासनाने लागू केला आहे तर त्याच्यामध्ये असं नाही की फक्त वेस्ट जनरेटरच त्याच्यात रिस्पॉन्सिबल आहे, लोकल बॉडी पण इक्वली त्याच्यात पार्टिसिपेट आहे. जर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचेच असतील तर त्याच्यात इक्वल पार्टी कॉर्पोरेशन पण होते, कॉर्पोरेशनच्या कमिशनरवर पण गुन्हा दाखल करावा लागेल. म्हणजे लिगली जर जायचं ठरवलं तर तो खूप वादाचा विषय. पण जर दोघांनी मिळून दोन्ही पार्ट्यांनी एकत्र येऊन जर काही सोल्युशन करायचे विचार केले तर खूप साऱ्या गोष्टी, जसं आमचा हा एक छोटासा प्रयोग आहे, तर अशा खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. दुसरं एक आम्ही कॉर्पोरेशनला मागतो की कॉर्पोरेशनच्या रिव्हर साईडला भरपूर रिझर्व जागा आहे, अशा ठिकाणी जर 1-2 एकर प्रत्येक एरियामध्ये जर कॉर्पोरेशनने जागा दिली तर सोसायटी मिळून आपला कचरा तिथं नेऊन त्याला डिकम्पोज करू शकतात. तेही आम्ही करायला तयार आहे, पण त्याच्यासाठी मग जे आवश्यक गोष्टी लागतात त्या द्यायला पायाभूत सोयी सुविधा द्यायला पाहिजे, त्यांनी द्यायला पाहिजे. आणि कायद्यामध्ये असं पण प्रोव्हिजन आहे की ज्या सोसायटीला जागाच नाही, अगदी समजा जिथं होऊच शकत नाही, अशा सोसायटीनं ती जागा उपलब्ध करून देणं ही कॉर्पोरेशनची जिम्मेदारी. तर फक्त जिम्मेदारी ढकलून चालणार नाही, कॉर्पोरेशनला पण दोघांना हातात हात घालून काम करायला लागेल, तेव्हाची समस्या सोडवली जाऊ शकते. इंदोर हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आज तिथं लोकांनी आणि लोकल बॉडीजनी दोघांनी मिळून जे काम केलं ते खरंच पूर्ण भारतामध्ये वाखाणण्याजोगे. तशा पद्धतीचे प्रयोग आपल्या इथं पण व्हायला पाहिजे. आपली तर उलट आशिया खंडातली सगळ्यात मोठी आणि आदर्श महानगरपालिका आहे, त्याच्यामुळे उलट आपणच असे आदर्श निर्माण केले पाहिजे. इंदोरकडे बघण्याची गरज नाही आपल्याला. नक्कीच. सर, अगदी खूप मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे आणि प्रशासन काय करू शकते, किंबहुना इंदोर पॅटर्नप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारची योजना राबवता येण्यासारखी आहे. मॅडम, आपण या. तर हे आहेत फेडरेशन आणि संस्कृतीचे जे आपले पदाधिकारी आहेत, यांनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय अगदी संवेदनशीलपणे आणि यशस्वीपणे हाताळलेला आपल्याला पाहायला मिळतो. सोसायटीचा जो ओला कचरा आहे तो सोसायटीमध्ये जिरवता येऊ शकतो, पण त्याला प्रशासनाची आणि नागरिकांची पण तितकीच साथ महत्त्वाची आहे, हे या अनुषंगाने अधोरेखित होतं. यानंतरही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सोसायट्यांचा प्रकल्पांची आपण माहिती यापुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सातत्यानं सोसायटीधारकांकडे बघण्याचा दृष्टिकोन केवळ करदाते आणि कुणीही उठा प्रशासनाला कधीही प्रशासनानं उठावं आणि सोसायटीधारकांवरती एखादा निर्णय लादावा, असे हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला जर का छेद द्यायचा असेल तर अशा प्रकल्पांना प्रशासकीय पातळीवरती प्रोत्साहन मिळालं पाहिजे, लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचा संदेश या निमित्तानं पिंपरी चिंचवडमधल्या 40 लाख लोकांपर्यंत पोहोचवला जातो आहे. निश्चितच तुमच्या सगळ्यांचे महाई न्यूजच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवडकरांच्या माध्यमातून आभार व्यक्त करावे लागतील असं मला वाटतं. आपण वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.